हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गावरान लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आणि सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज माझ्यासोबत खरंच खूप वाईट घटना घडली आणि खूप वाईट असा अनुभव मला आलेला आहे. तो म्हणजे आज माझा झाला खूप मोठा, म्हणजे असं मोठाही म्हणता येणार नाही, ॲक्सिडेंट झाला होता. आणि त्यामध्ये कसं मला असं वाटतं की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत जसं मी माझा आनंद व्यक्त करते, त्याचप्रमाणे मी माझ्यासोबत वाईट घटना घडलेल्या आहेत, त्या घटनासुद्धा शेअर करणं माझं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. की काही लोकांना वाटेल की बाबा हां, काही पण व्हिडिओमध्ये शेअर करते, पण नाही, की चांगल्या गोष्टी जसं आपण दाखवतो त्याचप्रमाणे मला असं वाटलं की हे पण आपण दाखवायला पाहिजे आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि असं मला माझ्यासोबत कधी होईल असं वाटलंच नव्हतं, कारण रोज मी जवळजवळ 2 वर्ष झालं मी याच रस्त्याने प्रवास करते. आमच्या गावातून 2.5 किलोमीटर लांब अशी पारधी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर माझी अंगणवाडी आहे. तिथं मी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते आणि तिथं जात असताना मी रोज आज कसं नेहमीप्रमाणे माझं घरातलं सगळं काम आटपलं आणि काम उरकून मी माझी स्कूटी घेऊन चालले होते. तर हा ॲक्सिडेंट होण्याचे 2 कारणं आहेत. काल रात्री जरासा पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे रस्ता थोडंसं मुरुमाचा रस्ता होता असं, आणि एका साईडला तळ आहे. त्या रस्त्याच्या एका साईडला तळ आहे आणि दुसऱ्या साईडला खड्डे आहे आणि शेत आहे. असं उंचावर रस्ता असल्यासारखा होता आमचा, शाळेचा रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावर जात असताना पावसामुळं पण थोडंसं हे झालं. आणि दुसरं कारण म्हणजे जो व्यक्ती माझ्या गाडीच्या समोर, ज्या व्यक्तीची गाडी होती त्याने ड्रिंक केलेली होती आणि त्याची गाडी त्याने चालू असताना, गाडी चालवत असताना माझ्यासमोर त्याची गाडी आणि माझी त्याच्या पाठीमागं गाडी होती. त्याने चालू गाडीमध्ये ब्रेक दाबून गाडी रस्त्यावर थांबवली आणि मग त्याची गाडी थांबवल्यामुळं मला असं समजलं नाही की मी आता काय करू. 5 मिनिटासाठी तर मला काही समजलं नाही मी काय करू. मग त्याने गाडी थांबवल्यामुळे मी पण माझ्या गाडीचा ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्याच्या नंतर मग माझी गाडी थोडंसं रस्त्याला स्लिप झाली. स्लिप झाल्यामुळं डाव्या साईडला गाडी माझी डाव्या साईडला पडली आणि माझ्या डाव्या पायाला लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पट्टी केलेली आहे पायाला. पाय आता पूर्ण सुजलेला आहे आणि गाडी घसरल्यामुळं मला 5 मिनिटासाठी तर काहीच समजलं नाही की मी आता कोणाला सांगू आणि कोणाला फोन करून बोलू. आणि मला गाडी उचलायचं पण समजत नव्हतं की मी आता कशी गाडी माझी उचलून घेऊ आणि कसं काय करू ते मला 5 मिनिटासाठी समजलं नाही. मग त्यानंतर मी ज्या व्यक्तीची गाडी माझ्या गाडीच्या समोर होती त्याने तर फुल ड्रिंक केलेली होती, पण मी त्याला वाचवण्यासाठी माझा स्वतःचा जीव धोक्यात घातला. आणि हे मी बरोबर केलं का चुकीचं केलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण मी जर माझी गाडी त्याच्या गाडीला ठोकली असते तर त्याला पण लागलं असतं आणि मला पण लागलं असतं. मग हे तसं नाही व्हावं यासाठी मी काय केलं की माझ्या गाडीचा ब्रेक दाबला, गाडी जागेवर स्टॉप झाली पण स्लिप झाली आणि डाव्या साईडला पडली आणि मग माझ्या पायाला जखम झाली. चेन माझ्या पायात बुडलेलं आहे, पायात घालतात आपण ते पैंजण, ते पायात बुडलं आहे आणि साल्ट निघलेलं आहे. आणि पट्टी केलेली असताना रक्त बघा अजून पण थांबत नाही. पट्टी केली पायाला तरी पण रक्त थांबत नाही आणि पाय सुजायलाच लागलेला आहे. त्याला गार हवा, वातावरण, पाऊस पडलेला असल्यामुळं ती पट्टी केलेली असताना पण त्याचं रक्त थांबत नाही. तर हा असा वाईट अनुभव मला आज भेटला की आज माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला हे कधी होईल असं वाटलं पण नव्हतं. आणि ज्यावेळेस मी पडले त्यावेळेस मला माझ्या फॅमिलीतले माझे मिस्टर, माझी मुलं ह्यांचं 5 मिनिटासाठी त्या सगळ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी आज ठीक आहे. मला जास्त काही लागलं नाही, कुठे फ्रॅक्चर वगैरे झालं नाही, पण पायाच्या पंज्याला मला अशी जास्त जखम झाली. पूर्ण पाय रक्तबंबाळ झाला होता. पायाच्या खालचा पूर्ण तळपाय भिजला होता. माझा सँडल पूर्ण रक्ताने माखला होता आणि असं जास्त आत्तासुद्धा पाय असं सुजायला लागलं तर ठणक मारायला लागलं. आणि मग मी त्यांना फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं, माझ्या मिस्टरांना. ते कामाला गेले होते. त्यांनी 5 किलोमीटरला अंतरावर लांब गेलेले, त्यांनी पटकन गाडीवर आले आणि मला गाडीवर घेऊन दवाखान्यात नेलं. तर दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथं इंजेक्शन दिलं, टीटीचं इंजेक्शन, आणि पट्टी केली आणि लवकर जखम नीट होण्याच्यासाठी गोळ्या औषधं वगैरे दिली. ते घेतलं आणि नंतर मग मला घरी आणून सोडलं, जेवण करून गोळ्या दिल्या आणि नंतर ते कामाला गेले. तर माझ्यामुळं आज त्यांची पण खूप पळापळी झाली, त्यांची म्हणजे माझ्या मिस्टरांची. आणि त्यांना पण खूप त्रास झाला. पण जी होणारी गोष्ट चुकत नाही, जी होणार आहे ती गोष्ट होणारच होती, म्हणून ती गोष्ट घडली.
पण त्या दारू पिलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आज मी माझ्या जीवाला धोक्यात घातलं आणि माझ्या थोडंसं पायाला लागलं. तर या गोष्टीतून मला असं शिकायला मिळालं की गाडी तर सावकाशच चालवली पाहिजे. बरोबर आहे ना? गाडी सावकाशच चालवली पाहिजे. गाडी चालवताना कधीही घाई करायची नाही. घरून निघताना लवकर निघायचं. पण आज मी रोज थोडंसं लवकरच निघते, पण आज नेमकं मला घरचं काम पण लवकर उरकलं नसल्यामुळे उशीर झाला होता आणि मला लवकर शाळेवर पोचायचं होतं. आणि त्यासाठी मी गाडी थोडी फास्ट घेतली होती आणि घरचं काम उरकलं आणि चालले होते. तर असं वाटतं की जे होतं ते घडणार होतं, जे नशिबात लिहिलं होते होतं. तर जर 2 वर्ष झालं मी गाडी चालवते, तर मग आतापर्यंत कधीच असं झालं नाही आणि आजच्याच गोष्टी म्हणजे आजच्या दिवशी ही गोष्ट घडणार होती. ती आज घडलीच. तर ह्याच्यातून असं म्हणजे शिकायला मिळतं की गाडी सावकाश चालवली पाहिजे आणि गाडी चालवताना हेल्मेट वापरलं पाहिजे. माझी गाडी सावकाश होती, थोडीशी सावकाश होती, त्यामुळे मला डोक्याला वगैरे मार बसला नाही. कुठेच लागलं नाही, बाकी कुठेच काही नाही. फक्त गाडीचा जो स्कूटीचा पाय ठेवायची जी जागा असते स्टँड लावायच्या ठिकाणचं, तर ते माझ्या पायावर बसलं आणि त्या दोन्हीच्यामध्ये माझं चेन होतं. ती चेन त्याच्यातून रुतून साल्ट निघलं आहे. दोन्ही साईडने साल्ट निघून गेलेलं आहे. टाके वगैरे काही पडलेले नाहीत. तर अशा प्रकारे आजचा हा माझा अनुभव या ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला हेच सांगते की गाडी चालवताना सावकाश चालवा आणि हेल्मेट वापरा. तर अशा प्रकारे हा माझा आजचा ब्लॉग तुम्हा सगळ्यांना कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सगळेजण आपल्या व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ पाहत आहेत. शॉर्ट व्हिडिओला पण खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही लाँग व्हिडिओ पण पहा, लाईव्हला पण चांगला प्रतिसाद द्या. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस माझा खूप वाईट गेला आहे. तर सगळ्यांनी गाड्या चालवताना सावकाश चालवा आणि हेल्मेटचा वापर करा. हेच मी परत परत सांगते, कारण जे माझ्यासोबत झालं ते कुणासोबत होऊ नये. कारण घरी आपली वाट पाहण्यासाठी आपली फॅमिली असते, आपली मुलं असतात, घरी कोणीतरी आपली वाट पाहत असतं की बाबा आत्ता माझी मम्मी येणार आहे, माझे पप्पा येणार आहेत. अशी लहान लहान मुलं आपली वाट बघत असतात. जर आज मला जास्त मार बसला असता, माझी गाडी जास्त फास्ट असते आणि डोक्याला जर मार बसला असता, काय जर झालं असतं तर खूप वाईट झालं असतं. आणि त्या 5 मिनटामध्येच असं वाटत होतं की आता सगळं संपलं. आता मी काय माझं म्हणजे, कारण इथं थोडंसं डोक्याला पण मार बसला होता, झणकल्यासारखं झालं होतं डोकं आणि पायाला. पण असं डोक्याला असं जखम वगैरे नाही, कुठं असं रक्त वगैरे निघलं नाही, पण असं धडक बसली होती डोक्याला. म्हणजे रस्त्याला अशी आडवी पडली होती मी आणि डोक्याला लागलं होतं थोडंसं. पण पायाला जास्त मार बसलेला आहे. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपले शॉर्ट व्हिडिओ सगळेजण पाहत राहा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पहिलेच बनवलेले व्हिडिओ आज अपलोड केलेत. आज मी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही, कारण मला डॉक्टरांनी हालचाल करायची नाही, जास्त चालायचं नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आज काहीच शॉर्ट व्हिडिओ कुठलाच बनवला नाही. दवाखान्यातून आले तेच गोळ्या घेतल्या आणि झोपले होते. मला तर आवाजावरून समजतच असेल की आज किती आवाज माझा थकल्यासारखा येतो आहे. तर चालतंय. तर तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.